तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे चॅनलवरती माझ्या. तर आजच्या इंटरमिजिएट या परीक्षेसाठी येणारा प्रश्न जो आहे तो आहे 8 सेमी बाजूच्या चौरसात 4 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करतील. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कंपासची व पट्टी पेन्सिलचे मदत लागणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, खाली आपल्याला 8 सेंटीमीटर बाजूचा चौरस दिलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला 8 सेंटीमीटर बाजूची एक रेष ओढून घ्यायची. आठ सेंटीमीटर बाजूची रेष वाढल्यानंतर त्याला नाव द्यायचे ए व बी. ही रेष वाढल्यानंतर परत त्याला आणखीन इकडे 2 सेंटीमीटर रेष ती वाढवून घ्यायची, जेणेकरून आपल्याला लंब टाकता येईल. अशा प्रकारे ही रेष वाढवायची 2-2 सेंटीमीटर. ती रेष वाढवल्यानंतर कंपास घ्यायचे व कंपासच्या साहाय्याने लंब टाकायचा. कंपासच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी आता लंब टाकायचा आहे. दोन्ही कट समान माप घ्यायचे, माप बिघडून द्यायचं नाही. त्यानंतर अंदाजे निम्म्यापेक्षा थोडं जास्त माप घ्यायचं आणि इथं असा लंब टाकायचा. या ठिकाणी इथे एक लंब टाकायचा. हा लंब टाकल्यानंतर ही जी रेष आहे ती रेष अशी जोडून घ्यायची आणि मोठी काढायची रेष. हे जोडून घेतल्यानंतर कंपासचे टोक बी या ठिकाणी ठेवायची आणि ए या ठिकाणाची म्हणजे निश्चितच आपल्याला 8 सेंटीमीटर माप घ्यायची. या ठिकाणी एक चाप मारायचा व या ठिकाणी चाप मारल्यानंतर परत तो टोक या ठिकाणी ठेवायचा व इथे एक चाप मारायचा. चाप मारून घेतल्यानंतर हा चाप आणि बी बिंदू जॉईंट करून घ्यायचा व हा जो चाप मारलेला आहे हा देखील जॉईंट करून घ्यायचा. ह्याला नाही द्यायचे सी, ह्याला द्यायचे डी. तर अशा प्रकारे आपला 8 सेमी समान बाजू असलेला चौरस तयार झालेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये 4 वर्तुळे काढायचे आहेत. 4 वर्तुळे आपल्याला काढायचे आहेत. तर ते काढण्यासाठी आता आपण पुढली स्टेप पाहणार आहोत. तर या पुढील स्टेप आहे की 2 कर्ण काढून घ्यायचे आधी. एडी हा कर्ण काढायचा व BC हा एक कर्ण काढायचे. 2 कर्ण आधी सर्वप्रथम काढून घ्यायचे. कर्ण काढून घेतल्यानंतर आपल्याला एक वर्तुळ काढायला लागणार. हा जो कंस आहे तो काढल्यानंतर या मध्य पॉईंटला नाव द्यायचं आहे ओ नाव द्यायचं आहे व आपल्याला ओ या पॉईंटला लंब काढायचा आहे. त्यासाठी बी या ठिकाणी कंपासचे टोक ठेवायचे व निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन खाली असा चाप मारायचा व ए या ठिकाणी कंपासचे टोक ठेवून असा एक चाप मारून घ्यायचा व परत बी या ठिकाणी कंपासचे टोक ठेवून या साईडला एक चाप मारायचा व डी या ठिकाणी कंपासचे टोक ठेवून या साईडला एक चाप मारायचा. हा चाप मारल्यानंतर हा चाप असा जोडून घ्यायचा. चाप पूर्णपणे वर जाऊन द्यायचा. असा केंद्रातून वरच्या दिशेने पण जॉईंट झाला पाहिजे असा काढायचा व हा पण चाप असा जोडून घ्यायचा, केंद्रातून गेला पाहिजे. अशा प्रकारे झाला पाहिजे. तर या बिंदूला नाव देऊ आपण
P, या बिंदूला Q हे दोन नाव द्यायचे. त्यानंतर कंपासचे टोक Q या ठिकाणी ठेवायचे. Q या ठिकाणी कंपासचे टोक ठेवल्यानंतर एक अंदाजाचा या ठिकाणी चाप मारून घ्यायचा. लंब टाकण्यासाठी Q या ठिकाणी चाप मारून घेतल्यानंतर अंदाजे एक सारखी माप घेऊन तुम्ही किती पण माप घेऊ शकता. या अंदाजे चौकशी आतमध्ये घ्यायचं कमीत व असा चालायचा. त्यानंतर हा चाप असा जोडून घ्यायचा Q या बिंदूला जोडून घेतल्यानंतर तो जो Q ही रेषा जी गेलेली आहे ती OP या रेषेवर लंब पडली आहे. जी लंब पडली आहे त्या लंबाला नाव देऊ आपण M. हा बिंदू M Q, O आणि P च्या बिंदू जी रेषा छेदली गेली आहे ते नाव द्यायचे M काढल्यानंतर या बिंदूला F1 हे नाव द्यायचे व F1 हे नाव दिल्यानंतर कंपासची टोक O या बिंदूवर ठेवायची व F1 ते माप घ्यायचे. हे माप घेतल्यानंतर हा सर्कल पूर्ण चौरसात तसा काढायचा. अशा प्रकारे हा वर्तुळ संपूर्ण चौरसात काढून घ्यायचा. हा वर्तुळ काढून घेतल्यानंतर आपल्याला एक लंब टाकायचा आहे. M या बिंदूवर लंब टाकायचा आहे. परत M या बिंदूवर कंपासची टोक ठेवायची आहे व या ठिकाणी अशा प्रकारे कंपासची टोक या ठिकाणी ठेवायची व इथे असा एक चाप या ठिकाणी परत दुसरा चाप असा चाप मारून घ्यायचा आहे. तो चाप मारल्यानंतर हा जोडून घ्यायचा. जोडून घेतल्यानंतर F1 या बिंदूला लावून F2 F3 F4 नंतर या बिंदूवर कंपासची टोक ठेवून बरोबर याला नाव देऊया ना आपण N इतके माप घ्यायचे आहे. इतके माप घेतल्यानंतर हा वर्तुळ संपूर्ण हा जो बारीक वर्तुळ निघायचा वर्तुळात काढून द्यायचा. या ठिकाणी अशा प्रकारे हा एक वर्तुळ निघतो. या ठिकाणी परत कंपासची टोक ठेवून इथे हा एक वर्तुळ काढून घ्यायचा. परत या ठिकाणी कंपासची टोक ठेवून इथे पण असा हा वर्तुळ काढून घ्यायचा. या बिंदूवर कंपासची टोक ठेवून या ठिकाणी आपल्याला वर्तुळ काढून घ्यायचा आहे. तर आपण पाहू शकता प्रत्येक वर्तुळ हा दोन वर्तुळाला स्पर्श केलेला आहे व त्याच्या चार बाजू व त्याच्या दोन बाजू चौरसाला स्पर्श झालेला आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे.